पुष्पहार देऊन स्वागत करत आहे. तोपर्यंत आपण सगळ्यांनी शांततेने सहकार्य द्यावं अशी कृष्ण विनंती करतो. छत्रपती शिवप्रभूंना त्रिवार मानाचा मुजरा. क्षमा करा, थोडा आवाज खराब आहे, भाषणं खूप चालली आहेत. सर्वच महापुरुषांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी झालेले सर्वच नागरिक, मतदार बंधूंनो आणि माता भगिनींनो, मित्रो, आपण छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या खासदाराच्या निवडीसाठी ही निवडणूक आता आपण लढणार आहोत. काही बेसिक प्रश्न आहेत, जे बेसिक प्रश्न आज या निमित्ताने लोकप्रतिनिधी निवडून देत असताना सर्वसामान्यांनी विचारले पाहिजेत असं माझं मत आहे. सर्वात पहिला प्रश्न, या देशामध्ये 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज झाले, तेवढं उत्पन्न वाढ नाही. एकीकडे कर्ज वाढ जास्त आहे, उत्पन्न वाढ कमी आहे, म्हणून कर्ज दिवाळखोरीकडे आपल्याला घेऊन चाललंय. देश दिवाळखोरीकडे चाललाय. अशा या दिवाळखोरीकडे चाललेल्या देशासाठी कारण जोपर्यंत ते उत्तर नाही मिळणार तोपर्यंत या देशावरच्या कर्जाच्या अनुषंगाने जी दिवाळखोरी याच्या पाठीमागे आहे तिच्यावरती उत्तर कसं सापडणार. कारण हे आपले प्रतिनिधी म्हणून तिथे जाऊ पाहताय. तिथे गेल्याच्या नंतर हा प्रश्न उपस्थित होणार आणि झाल्याच्या नंतर देशाचे भवितव्य तिथे ठरणार असल्यामुळे ह्यांनी जर का तिथे व्यवस्थितपणे भाषण नाही केलं तर मग आपल्या देशाचं काय होणार आणि आपल्या देशाचं जर वाटोळं झालं तर आपलं काय होणार आहे. मित्र, एवढंच नाही, JW मॅरियट हॉटेल जुहूचं ते सुद्धा ती एक प्रॉपर्टी आहे. अरे मी नाही सांगत, हे महाराष्ट्र राज्य सरकारचा 2013चा ऑडिट रिपोर्ट सांगतो, जो इंटरनेटवर उपलब्ध आहे. माझं भाषण संपेपर्यंत इथे बरेच MPSC UPSC करणारी पोरं आहेत. गुगलवरती सर्च करा आणि चेक करा की मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय. लँड रिफॉर्म्स 2013चा रिपोर्ट गुगलवरती आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, जी एक ऑटोनॉमस बॉडी आहे, स्वायत्त संस्था आहे, सरकारांचं ऑडिट करणारी, तिचा रिपोर्ट 2013चा आता सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहे, वाचा. मित्र, मुंबईमध्ये एक जमीन आहे जिथं घोड्यांची रेस चालते, तिला महालक्ष्मी रेस कोर्स म्हणतात. त्या महालक्ष्मी रेस कोर्स मध्ये किती जमीन शासनाची आहे माहितीये? 200 एकर. मित्र, 200 एकरला राज्य सरकार भाडं किती घेतं तर वर्षाला फक्त 20 लाख रुपये. मित्र, खेड्यात आपण जमीन ठोक्याने देतो. आजच्या ठोका कोरडवाहू जरी जमीन असली तरी किमान 12 ते 15 हजार रुपये. मुंबईच्या महालक्ष्मी रेस कोर्सचा ठोका फक्त 10,000 रुपये. आणि म्हणून ऑडिट ऑब्जेक्शन निघाले की असं कसं. मित्र, ती एक प्रॉपर्टी अशी आहे जी दर वर्षाला महाराष्ट्र सरकारला 45,000 कोटी रुपये देऊ शकते. अशा पद्धतीच्या शेकडो प्रॉपर्ट्या या 2013च्या कॅग रिपोर्ट मध्ये दाखवलेल्या आहेत. आणि त्याचं अनुपालन जर केलं, दुरुस्ती जर केली तर महाराष्ट्रावरच काय अख्ख्या देशावरचं कर्ज नील होऊन हा देश करमुक्त सुद्धा होऊ शकतो. इतकी ताकद त्या प्रॉपर्टीज मध्ये आहे. 2013चा लँड रिफॉर्मचा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचा रिपोर्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा बघा. त्याच्यात तुम्हाला निदर्शनास येईल की ही गोष्ट खरी आहे. मारत होता भुमरे 7व्या मजल्यावरून की मी उद्धव ठाकरेला सोडणार नाही. उडी तर मारली, फक्त उद्धव ठाकरेसाठी नाही मारली, एकनाथ शिंदेसाठी मारली. आणि ते जर राजकारणामध्ये कॉम्प्रोमाइज करत असतील आणि आपल्याला वेटीस धरत असतील तर आपण मूर्ख आहे का त्यांच्यासाठी काम करायला. माझा प्रश्न हा आहे, कशाबद्दल यांचं आम्ही काम करायचं.
हे पाहिजे तसे ऍडजस्टमेंट करतात, पाहिजे तसे कॉम्प्रोमाइजेस करतात आणि आम्ही मात्र त्यांची जय म्हणायची इतके दुधखोळे आम्ही आहोत का? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागणार आहे. मित्र, मी जे विचारले की देशाच्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात यांचं काय मत असू शकतं, तर यांचं कुठलंही मत त्याच्याबद्दल असू शकत नाही. कारण अभ्यास शून्य जर लोक तिकडे गेले तर काय होतं हे संभाजीनगरकर आज भोगतोय. 15-15 दिवसाला पाणी नसताना पाणीपट्टी महाराष्ट्रात सर्वात जास्त इतक्या घेतली जाते. काय धंदा लावलाय? का कोणी बोलत नाही? का भुमरे बोलत नाही? पालकमंत्री आहे या जिल्ह्याचा. काही रे 20 वर्षापासून खासदार आहे. बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे? 1% काम नाही, 1% कुठली भूमिका नाही, 1% कुठला अभ्यास नाही आणि उचलली जीभ लावली टाळायला आम्हाला खासदार करा, कारण आमच्याकडे पैसे फार जास्त झाले. आमचा पक्ष असा आहे, आमचा पक्ष तसा आहे. अरे काय चाटायचं तुमच्या पक्षाला? काय देता काय तुम्ही जनतेला? ते तरी सांगा. 15-15 दिवस आम्हाला प्यायला पाणी नाही. एक तुमची बुद्धिभेद आमचा काय कामाचा? काय कामाचा तुमचा बुद्धिभेद आमच्या? असं आणि तसं आणि हे आणि ते आणि ह्याव आणि त्याव. तू इकडे एक तू तिकडे जा. काय चाटायचं इकडे आणि तिकडे जा करू? कारण जर तुला एवढी पण अक्कल नाही की महाराष्ट्र राज्य महानगरपालिकेचा अधिनियम सांगतोय की पाणीपट्टी घेता कामा नये, तरी पण तुम्ही पाणीपट्टी घेताय, लोकांना त्रास देताय. तर हे पुस्तक आहे माझ्याकडे. जसं मी तुम्हाला इंटरनेटवरती कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया 2013चं वाचा असं म्हणालोय, ओपन चॅलेंज केलं की माझी सभा संपेपर्यंत एखाद्या तरी एमपीएससी यूपीएससीच्या पोराने ते वाचून सांगावं की दादा तू खरं बोलतोय का खोटं बोलतोय. तसंच मी इथे हे पुस्तक आणलंय. याच्यामध्ये कलम 136 काय म्हणतंय, म्हणून यांच्या नादाला लागू नका. मित्र, तिसरा विषय लिमिटेशन ऍक्ट 1963 काढा. तुमच्या गुगलवरती सर्च करा. माझं पुस्तक काय आणायची राहून गेली. मी अभ्यासपूर्ण इथं बोलतोय. उचलली जीभ लावली टाळायला करत नाही आणि तुम्हाला प्रत्येकाला परत परत सांगतोय गुगलवरती सर्च करा. तुमच्या खिशात तुमचा मोबाईल आहे. काढा मोबाईल, गुगलमध्ये जा आणि सर्च करा. लिमिटेशन ऍक्ट 1963 क्लॉज 6 काय म्हणतो तो? आज सिडकोमध्ये आणि अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये लोक घाबरलेली आहेत कारण 7/12 त्यांच्या नावावरती होत नाही. मित्रो, लिमिटेशन ऍक्ट 1963 हे म्हणतो की जिथे जिथे 20 वर्षाच्या वर रहिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी टॅक्स भरून कोणी राहत असेल तर त्याचा कागद कितीही प्रॉपर्टीचा कच्चा असला तर ती प्रॉपर्टी त्याच्या नावावरती झाली पाहिजे, कारण तो 20 वर्षाच्या वर तिथे राहतोय. याला लिमिटेशन ऍक्ट 1963 क्लॉज 6 म्हणतात. पण किती पुढारी आहेत जे हे वाचन करतात? आज सिडकोचे लोक किती परेशान आहेत की आमच्या जमिनी आमच्या नावावरती होत नाही, आम्ही फक्त बॉन्डवर राहतोय. 7/12 आमचे होत नाहीत, सिडकोच्या जमिनी आहेत. मध्ये अतुल सावेंनी वाटेल तसे प्रॉमिसेस केले, आम्ही असं करून देऊ, आम्ही तसं करून देऊ. अहो सावे साहेब, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. ऑलरेडी ऍक्ट आहे. फक्त कलेक्टरला सांगा त्या ऍक्टची अंमलबजावणी कर, म्हणजे ऑटोमॅटिकली यांच्या नावावर यांचे 7/12 होऊन जातील. मित्र, कन्नडमध्ये आम्ही एक केलंय. कन्नडच्या नगर परिषदेमध्ये अशाच पद्धतीने एका वस्तीला काढण्याचं काम तिथली नगर परिषद करत होती. त्याला कायदा त्यांना आम्ही सांगितला आणि लेखी पत्र त्यांच्याकडनं घेतलं की नाही, आमचं चुकलं, आम्ही ऍक्टच पाहिला नाही. आता या ऍक्ट प्रमाणे जे काही उरलेल्या गोष्टी असतील ते आम्ही करू आणि यांना तिथनं विस्थापित करणार नाही. पाणी मिळत नसेल प्यायला ते यांना काय ओळख टाकलं की यांना मतदान करावं? यांचे 4 भाडोत्री कार्यकर्ते, यांचे 4 पदाधिकारी आपल्याला सांगतात आमच्या साहेबाला मतदान करा. मला तुम्हाला सांगायचंय, त्याला विचारायचं, तुझा साहेब तुला नगरसेवकाचं तिकीट देईल, तुझा साहेब तुला जिल्हा उपप्रमुख करेल, पण तुझा साहेब हा आमच्यासाठी काय करतो पहिला ते सांग आणि मग मतदान माग. तुझा साहेब आमच्यासाठी काय करतो? काय केलं तुझ्या साहेबांनी आमच्यासाठी? मग तो भुमरे असो, खैरे असो, जलील असो, अरे काय काम केलंय जे तुला आम्ही मतदान द्यायचंय? प्रत्येक काम आमचं अडकलंय, प्रत्येक ठिकाणी आम्ही अडचणीत आहे. एवढ्या अडचणीत असताना पुन्हा तुम्हाला मतदान करायचं म्हणजे दगडावर डोकं आपटायचं नाही तर दुसरं काय आहे? आणि दगडावर डोकं आपटलं तर दगड फुटत नसतो, डोकं फुटत असतं, रक्त निघत असतं डोक्यातलं. त्यामुळे तशा पद्धतीचं रक्त आपल्या डोक्यात का काढताय?
करा अशा माणसाला मतदान, ज्याची हक्क, ज्याला अक्कल आहे. मी ओपन चॅलेंज देतो इथे हडको टीव्ही सेंटरच्या सभेमध्ये एखाद्या नाही हे सिद्ध करून दाखवावं की कन्नड तालुक्याचा शेतकरी वीज बिल भरतो. मी इथं कान धरून उठा बशा मारायला तयार आहे, कान धरून. ओपन चॅलेंज स्टेजवरून लावा फोन, आहे मी इथं अजून अर्धा तास. लावा फोन आणि विचारा की कन्नड तालुक्यामध्ये शेतकरी वीज बिल भरतो का? गंगापूरचा शेतकरी भरतो, गंगापूरचा शेतकरी भरतो, वैजापूरचा शेतकरी भरतो, खुलताबादचा शेतकरी भरतो, छत्रपती संभाजीनगरचा प्रत्येक वीज ग्राहक भरतो, पण कन्नडचा वीज ग्राहक भरत नाही. याच्या पाठीमागे काय जादू आहे? काय जादू आहे याच्या पाठीमागे? अरे असले शंड लोक नाही आहेत आमच्याकडे, आमच्यासारखे बंड लोक आहेत, थंड नाहीये. आम्ही अभ्यास करतो आणि आमच्या अभ्यासाच्या भरोशावर आम्ही जिंकतो. तुम्हाला माहितीये किती पैसे वाचतात? एकेका शेतकऱ्याचं 1 कोटीचं 3 महिन्याचं 5,000 रुपये बिल येतं, म्हणजे वर्षाचे 20,000 रुपये त्याचे वाचतात. 3 वर्षापासून आपण बिल भरलेलं नाहीये. 60,000 रुपये का शेतकऱ्याचे वाचले. अरे गजडे म्हणतात की आम्हाला मतदान होणार आहे. तुम्हाला वाटतंय शेतकऱ्याला मतदान करतील? कसे करतील शेतकरी? चॅलेंज देऊन सांगतो, कन्नड सोयगाव मतदारसंघातून 1,20,000 मतं घेऊन हर्षवर्धन हडको टीव्ही सेंटरला येईल. तर त्यांचं योगदानच नाहीये. कशाबद्दल यांना मतदान करतील कन्नडवाले? का करतील? अरे एकीकडे फुकट मिळतंय सगळं, दुसरीकडे विकत पण मिळत नाही. कशाला मारायला त्यांच्याकडे जातील लोक? म्हणून तुम्हालाही सांगतो, तुम्ही पण ते तुमच्यासाठी करून घेऊ शकता. फक्त तुम्हाला माझ्याबरोबर जुडावं लागेल. कारण ज्या दिवशी मी खासदार होईल त्या दिवशीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये लाईट बिल घेणं बंद होऊन जाईल. आता ते लाईट बिल घेणं बंद करायचंय का नाही करायचं हा तुमचा प्रश्न आहे, माझा नाही. आणि हे कुठलं प्रलोभन नाहीये, याला कुठली आचारसंहितेची अडचण नाहीये. कारण तो कायदा आहे. खून केल्याच्या नंतर 302 लागणार म्हणजे लागणार, 504, 506 नाही लागणार. त्याच पद्धतीने दर्जेदार वीज दिली तरच वीज बिल मिळणार, नाही तर नुकसान भरपाई द्यावी लागणार. हा सुद्धा कायदा आहे. आणि म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये हडको टीव्ही सेंटरमध्ये परिसरामध्ये किती वेळाला लाईट जाते, किती वेळाला लाईट ट्रिप होते. इथं भाषण करता करता 3दा लाईट गेली. तुम्हाला नुकसान भरपाई किती आहे सांगू? एका वेळेला जर लाईट गेली किंवा ट्रिप झाली तर 50 रुपये प्रति ग्राहक प्रति घटना. 50 रुपये प्रति ग्राहक प्रति घटना. 3दा लाईट गेली तर 150 रुपये झाले. कोणाला? प्रत्येक ग्राहकाला. किती बिल येतं तुमचं महिन्याचं? फार झालं तर 1000 रुपये, 1500 रुपये. आणि अशा पद्धतीने नुकसान भरपाई द्यायची ठरली तर पैसे कोणाकडे वळतील? तुमच्याकडे वळतील का महावितरणकडे वळतील? साधा विषय. आणि म्हणून महावितरण म्हणेल भीक नको पण कुत्रावर. याच्याकडे जर का बिल मागायला गेलो हा नुकसान भरपाई मागणं सुरू कराल. आणि ह्याने नुकसान भरपाई मागितली तर मग आवरलं. एमएससीबी विकावं लागेल तरी सुद्धा नुकसान भरपाई भरता येणार नाही.